लोकसभेच्या 543 जागा आता थेट 816 होणार। मोदी सरकार भारतीय लोकशाहीतला आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे। भारतातील संसदेत आता एक ऐतिहासिक क्रांती घडण्याची शक्यता आहे। सध्या लोकसभेत 543 खासदार आहे, पण लवकरच हे संख्या 816 वर पोहोचणार असल्याची चर्चा वेग धरते। हे नेमकं कशामुळे होतं आणि याचा महिला आरक्षणाशी काय संबंध आहे हे सविस्तर सांगते, पण त्याआधी मराठी पॉडकास्ट चॅनलला नक्कीच फॉलो करा। मुळात महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम आणला आहे। 2023 मध्ये हा कायदा पास झाला, पण त्याची अंमलबजावणी नवीन जनगणनेनंतर होणार होती। मात्र नवीन जनगणनेला उशीर होत असल्याने केंद्र सरकार आता 2011 ची जनगणना आधारभूत धरण्याचा एक धाडसी निर्णय घेऊ शकतं। जर 2011 च्या लोकसंख्येनुसार मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 816 वर जातील। यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे वाढलेल्या जागांमुळे तब्बल 273 मतदारसंघ महिलांसाठी राखीव होतील। यामुळे 2029 च्या लोकसभा निवडणुकीतच महिलांना संसदेत हक्काचं स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। हा बदल झाल्यास देशाच्या राजकारणात महिलांचा टक्का तर वाढेल, पण मतदारसंघांनाही नवीन प्रतिनिधित्व मिळेल। तुम्हाला काय वाटतं? लोकसभेच्या जागा अशा प्रकारे वाढवणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत राहा